तुमच्या पण भावाची वीकनेस जर गुलाबजाम असेल, तर या रक्षाबंधनला ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. अगदी रसरशीत, मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे हे गुलाबजाम इतके सोपे आहेत बनवायला आणि मी सांगितलेल्या पद्धतीनं बनवाल, तर तुमची रेसिपी अजिबात फसणार नाहीये. त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता चला स्टार्ट करूया. आता इथं आपण गुलाबजाम बनवतो तर त्यासाठी मेन इन्ग्रेडियंट जो लागतो तो म्हणजे खवा. तर मी इथं हा 2 वाटी, या वाटीने मोजून बरोबर 2 वाटी इतका खवा घेतलाय. हा एकदम फ्रेश असा खवा आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे आणि अजिबात हा चवीला अतिशय गोड वगैरे नाहीये. एकदम असा माइल्ड असा हा खवा आहे. हा जो खवा आहे तो मी वाटीने व्यवस्थित 2 वाटी इतका मोजून घेतलाय. आता आपण गुलाबजामची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट करण्याच्या आधी आपण त्याचा जो पाक आहे तर तो बनवून घेऊया. तर हा जो पाक आहे तर तो बनवण्यासाठी सेम वाटीचं मी प्रमाण यूज करते. या वाटीने जेवढा आपला खवा आहे त्याच्या 1.5 पट, म्हणजे आता 2 वाटी इतका खवा आहे तर 3 वाटी एवढी साखर मी इथं या पातेल्यामध्ये ऍड करते. तुम्ही तुमच्याकडच्या कोणत्याही एका वाटीचं प्रमाण इथं घेऊ शकताय. आता आपण 3 कप एवढी साखर घेतली. आता साखरेच्या थोडं कमी इतकं पाणी आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय, म्हणजे 2 वाटी पाणी ऍड करायचं. तर आता सेम आपण याच वाटीने 2 वाटी इतकं पाणी याच्यामध्ये ऍड करूया, किंवा तुम्ही साखर बुडेल इतकं पाणी ऍड केलं तरी चालेल. आता इथं गॅस चालू करून आपला हा जो पाक आहे तर तो बनवायला ठेवतीये. एकदा व्यवस्थित ही साखर मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये. आणि याच स्टेजला मी याच्यामध्ये ऍड करते थोडंसं केशर. हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल ऍड करायचं तुम्ही नाही ऍड केलं तरी चालेल. आणि सोबतच याच्यामध्ये ऍड करते मी थोडीशी वेलची आणि जायफळची पूड. याने खूप छान आपल्या गुलाबजामना एक फ्लेवर येतो. एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि हा पाक आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचा आहे. आता हा आपल्याला एक तारी वगैरे अजिबात करायचं नाहीये, फक्त थोडंसं हाताला चिकट लागेपर्यंत आपल्याला हा पाक बनवायचा आहे. हा पाक रेडी होतोय तोपर्यंत आपण बाकी गुलाबजाम बनवून घेऊया. गुलाबजामसाठी जो लागणारा खवा आहे तो आपण इथं वाटीने मोजून घेतलाय. आता आपल्याला याच्यामध्ये मैदा किंवा गव्हाचं पीठ ऍड करायचंय. मी इथं आज मैदा वापरतीये. तर मैदा किती घालायचा, तर जर तुमचा जो खवा आहे तर तो 2 कप इतका असेल तर 2 कपाला अर्ध्या कपापेक्षा थोडासा जास्त आणि 1 कपापेक्षा थोडासा कमी इतका मैदा किंवा गव्हाचं पीठ लागतं. इथे तुम्ही बघू शकता मी याच वाटीने 2 वाटी इतका खवा घेतला होता आणि त्याच वाटीने 1 वाटीही नाही आणि अर्धी वाटीही नाही इतका मैदा घेतलेला आहे. अगेन जर तुमचा खवा इतका मऊ असेल तर मैद्याचं प्रमाण कदाचित जास्त लागू शकतं, किंवा याच्यापेक्षा थोडासा तुमचा जो खवा आहे तो हार्ड असेल किंवा घट्ट असेल तर तुम्हाला मैद्याचं प्रमाण कमी लागू शकतं. तुमच्या खव्याच्या कन्सिस्टन्सीवरती तुमच्या मैद्याचं प्रमाण डिपेंड करतं. आता हा मैदा आपण मोजून घेतलाय पण एकदम सगळा ऍड करायचा नाही, थोडा थोडा आपण याच्यामध्ये ऍड करायचा आणि हे पीठ मिक्स करत राहायचं. व्यवस्थित मळून घ्यायचं ह्याला, म्हणजे व्यवस्थित एकदम प्रमाणामध्ये जो मैदा आहे तो आपल्या या खव्यामध्ये बसतो. आता मी घेतलेल्या मैद्यापैकी अर्धा इथं वापरला होता. अजूनही माझा खवा जो आहे तो एकदम मऊ आहे, तर मी बाकीचा पण ह्याच्यामध्ये थोडा ऍड करते. शक्यतो असं थोडंसं खोलगट भांडं घ्यायचं हे खवा वगैरे मिक्स करण्यासाठी किंवा मळण्यासाठी, म्हणजे तो एकदम छान एकसंध मिक्स होतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर जे गुलाबजाम आहेत ते एकदम असे क्रॅक फ्री होतात. आपण जो घेतलेला मैदा आहे तो मी याच्यामध्ये सगळा यूज करतेय, कारण अजूनही मला माझा खवा जो आहे तो प्रॉपर असं घट्ट वाटत नाहीये. तर घेतलेला सगळा मैदा इथं आपण ऍड केलेला आहे. याच प्रकारे मी आपलं पूर्ण जे पीठ आहे किंवा जे आपलं खवा आहे तो व्यवस्थित मळून घेते. तर इथं आपलं हे पूर्ण जे खवा आहे तो व्यवस्थित मळून झालाय आणि हा इतपत असा घट्ट झालेला आहे. आणि हा या स्टेज पर्यंत खवा मळण्यासाठी मला
जो मोजून घेतलेला होता त्याच्यापेक्षा 2-3 चमचे अजून मैदा लागलेला आहे, म्हणजे मला कंप्लीट 1 वाटी इतका मैदा लागलाय. आता काय करायचं, याच्यातली थोडासा मी पोर्शन घेतलाय आणि तो जसं आपण भाकरीचं पीठ एकदम असं छान मिक्स करून मर्दून घेतो, तर त्याच प्रकारे व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं. तर असं केल्यामुळे काय होतं, जे आपले गुलाबजाम आहेत ते एकदम तुकतुकीत आणि अजिबात त्यांना क्रॅक वगैरे पडत नाही. बरं, ही स्टेप तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता, पण कधी कधी काय होतं, मिक्सरमध्ये थोडंसं एक्स्ट्रा टाइमला फिरवलं जातं आणि मग हे पीठ पुन्हा पातळ होतं. त्यामुळं मी बेस्ट आहे की मी असं हातानेच त्याला व्यवस्थित एकसारखं मळून घेते. आता हे कधीपर्यंत मळायचं, तर त्याच्यातला थोडासा पोर्शन घ्यायचा, थोडासा हातावरती असा घोळवायचा आणि त्याचा एक गुलाबजाम बनवून बघायचा. इथं तुम्ही बघू शकता एकदम तुकतुकीत गुलाबजाम होतोय, अजिबात त्याला कुठेही क्रॅक वगैरे पडत नाही, म्हणजे आपलं पीठ हे व्यवस्थित मिक्स करून झालंय. अशाच प्रकारे आपण हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सोबतच इकडं आपण साईडला जो आपला पाक बनवायला ठेवलाय त्याच्यावरही आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. मधून मधून तो असा छान असं ढवळून घेत राहायचंय. अजून ह्याच्यातली सगळी साखर विरघळली नाहीये. अजून एक ह्याला 5 ते 6 मिनिटं लागतील पाक हा होण्यासाठी. याला आपल्याला अजिबात एकतारी वगैरे बनवायचं नाहीये, थोडासा हाताला चिकट लागेपर्यंत ह्याला बनवायचंय. इथं आपलं जे गुलाबजामचं खवा आहे तो व्यवस्थित मिक्स करून मळून झालेला आहे. इतपत हा घट्ट आहे. आता याचे आपण छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेऊया. आता इथं तुमच्या चॉईसने तुम्ही बनवू शकता, तुम्हाला किती छोटे किती मोठे हवेत त्या आकारात तुम्ही हे बनवू शकता, किंवा आपण जशी लाटी बनवतो तशी एक रोल बनवून त्याचे एकसारखे गुलाबजामही तुम्ही कट करून मग बनवू शकता. मी या साईजमध्ये सगळे गुलाबजाम व्यवस्थित बनवून घेते. गुलाबजाम बनवताना पण थोडंसं जे बॅटर आहे गुलाबजामचं किंवा जो खवा आहे तो हातावरती असा थोडंसं त्याला असं चुरून चुरून घ्यायचं आणि मग गुलाबजाम बनवायचं. आणि इथं तुम्ही बघू शकताय अगदी तुकतुकीत आपला गुलाबजाम दिसतोय, अजिबात त्याला कुठंही क्रॅक जात नाहीये. तर असेच एकसारख्या आकारामध्ये सगळे गुलाबजाम आपण बनवून घेऊया. गुलाबजाम बनवण्यामध्ये सगळ्यात जास्त कष्टाचं कुठलं काम असेल तर ते हे असतं. त्यामुळं गुलाबजाम खायला एक्साइटेड असणाऱ्या लोकांना तुम्ही या कामासाठी मदतीला नक्कीच घेऊ शकताय. आता एक मजेची गोष्ट सांगू का? तर ती म्हणजे माझे जे भाऊ आहेत, तर ते माझ्याकडे कधीच कुठल्या गोष्टीचा हट्ट करत नाहीत. त्यांचा फक्त आणि फक्त एकच हट्ट असतो, की त्यांना चांगलं-चुंगलं व्यवस्थित अशा वेगळ्या-वेगळ्या रेसिपीज बनवून माझ्याकडून खायला पाहिजे असतात. प्रत्येक वेळेला यांची फर्माईश काही वेगळीच. तुमचे पण भाऊ असेच करतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. पण काहीही म्हणा, जेव्हा बहीण एखादा पदार्थ करते आणि त्याचं कौतुक जसं भाऊ करतो ना, तसं तो पदार्थ केल्याचं अगदी सार्थक झाल्यासारखं वाटतं, बरोबर की नाही? इकडं आपला पाक जो आहे तो एकदा आपण चेक करूया. थोडासा हातावरती घ्यायचा आहे आणि हाताला हा तुम्ही बघू शकताय थोडासा तार येत नाहीये, पण चिकट चिकट जाणवतोय. म्हणजे आपला हा जो पाक आहे तो एकदम व्यवस्थित झालेला आहे. आपण गॅस बंद करून हा असाच थंड व्हायला ठेवून देऊया. आपला पाक इकडे रेडी झालेला आहे. बाकीचे सगळे गुलाबजाम देखील आपण असेच करून घेऊया. आता रक्षाबंधन स्पेशल हे गुलाबजाम बनवतोय म्हणून आठवलं. प्रत्येक बहिणीच्या आयुष्यामध्ये तिच्या भावा इतकं महत्वाचं खरंच कुणी नसतं असं मला वाटतं. ती कुठेही असली तरी पण तिचं जे लक्ष असतं किंवा तिचा जो जीव असतो तो तिच्या भावामध्येच असतो. मग तो मोठा असू दे किंवा छोटा असू दे. आणि लग्न झाल्यानंतर तर हे नातं खरंच अगदी घट्ट होतं. जेव्हा बहीण लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जाते तेव्हा भावाची जी तळमळ असते ना, तो फक्त एक भाऊच समजून घेऊ शकतो. तुम्हाला माहितीये माझ्या लग्नाच्या वेळेला ना माझे भाऊ मला इतके चिडवायचे, "आम्ही काही रडत नसतो तुझ्या लग्नात" म्हणून. आणि बापरे! माझ्या विदाईच्या कॅसेटमध्ये दुसरं कोणी दिसतच नाही ह्यांच्याशिवाय, इतके रडत होते सगळे. खरंच बहीण-भावाचं नातं असतंच खूप स्पेशल आणि त्यात भाऊबीज असू दे किंवा रक्षाबंधन असू दे, हे सण अगदी त्यांना अजून स्पेशल करतात.
आणि घ्या, आता गुलाबजाम करायची तयारी कुठे चालू नाही झाली तोपर्यंत ह्या महाशयांनी चांगलीच हजेरी लावली होती. पण काहीही म्हणा, काहीही स्पेशल गोष्ट करताना असं छान पाऊस आला की अजून मस्त माहोल सेट होतो आणि पदार्थ बनवायलाही छान हुरूप येतो. आणि हे बिचारं कबूतर इतकं थंडीने कुडकुडत बसलं होतं. तर चला मस्त पावसाचा आनंद घेत घेत छान असे गुलाबजाम बनवूया. इथं आपले सगळे एकसारखे गुलाबजाम बनवून तयार आहेत. आता आपण हे तळायला घेऊया. त्यासाठी मी इथं गॅसवरती एक खोलगट आणि जाड बुडाची कढई घेतेय आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुलाबजाम तळण्यासाठी जितकं तेल लागणार आहे तितकं तेल आपल्या कढईमध्ये मी ऍड करतेय. आता गुलाबजामसाठी जेव्हा आपण कढई यूज करतो तर तेव्हा ती शक्यतो आकाराने छोटी यूज करायची, म्हणजे कसं होतं तेल आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर जरी टाकलं तरी मग ते चालून जातं. मोठ्या कढईत भरपूर तेल टाकायचं म्हटलं की पुन्हा ते तेल वेस्ट होतं, त्याच्यामुळे शक्यतो छोटी कढई यूज करायची. आपण हे तेल व्यवस्थित तापले का ते चेक करू. त्यासाठी मी एक छोटासा गोळा घेतेय, तो याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता गोळा टाकल्यानंतर बुडबुडे येत आहेत, पण आपला जे गोळा आहे तर तो अजिबात करपत वगैरे नाहीये किंवा लगेच वरती येत नाहीये, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये गुलाबजाम एक एक करून सोडूया. गुलाबजाम सोडताना एक पहिली जी बॅच असते त्याच्यामध्ये जास्त गुलाबजाम सोडायचे नाही, कारण कसं आहे पहिली बॅच जी आहे ती शक्यतो खाली तळाला लागायची शक्यता असते. त्याच्यामुळं पहिल्या बॅच मध्ये जास्ती गुलाबजाम टाकायचे नाहीत आणि दुसरी बॅच किंवा प्रत्येक बॅच मध्येही जास्ती गर्दी अजिबात करायची नाही. जेवढे बसतायत तेवढेच गुलाबजाम याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे. गुलाबजाम टाकल्यानंतरही आपल्याला अजिबात गॅस कुठंही वाढवायचा वगैरे नाहीये आणि हे गुलाबजाम जोपर्यंत सेट होत नाहीयेत किंवा आकार धरत नाहीयेत तोपर्यंत त्यांना अजिबात झारा लावायचा नाही किंवा अजिबात डिस्टर्ब देखील करायचं नाही. तुम्ही बघू शकताय बबल्स थोडेसे कमी झालेत. आता आपण यांना फक्त एकदा अलटी पलटी करून घेऊया. गुलाबजाम तळताना अजिबात त्यांना वर खाली करायचं नाही, फक्त असं झारा साईडने फिरवायचा आणि त्यांना अलटी पलटी करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपला एकही गुलाबजाम खाली तळाला चिकटलेला वगैरे अजिबात नाहीये. पहिलीच बॅच आपली एकदम व्यवस्थित झाली, त्यामुळे बाकीची बॅच पण एकदम प्रॉपर होणार आहे. तुमचे गुलाबजाम एकदम छान झालेत हे अजून एक प्रकारे कसं ओळखायचं, तर जे गुलाबजाम आहेत ना तर ते आपल्या म्हणजे आपण न त्यांना रोटेट करता तेलामध्ये आपल्या आप स्वतःला रोटेट करायला लागतात, म्हणजे तुमचे गुलाबजाम एकदम प्रॉपर झालेले आहेत आणि छान त्यांचं प्रमाणही एकदम योग्य आहे असं समजायचं. इथं तुम्ही बघू शकताय माझे जे गुलाबजाम आहेत तर ते आपल्या आप अलटीपलटी होत आहेत. आणि गुलाबजाम तळताना ते एकदम असे एकदमच गोल्डन रंगावरती पण तळायचे नाहीत आणि एकदम जास्त काळे पण त्यांना करायचं नाही, कारण त्यांना आपण जेव्हा बाहेर काढतो तेलातून तर तेव्हा सुद्धा त्यांची तळायची प्रोसेस थोडीफार चालू असते, त्याच्यामुळे ते नंतर आणखीन थोडेसे डार्क होतात. त्यामुळे गुलाबजाम शक्यतो अशा रंगावरतीच आपल्याला काढायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकताय काय सुंदर रंग आला आपल्या गुलाबजामला, अगदी बाहेर विकत मिळतात तसे दिसत आहेत आणि एकदम प्रॉपर हे झालेले आहेत. तर या रक्षाबंधनला तुम्ही हे गुलाबजाम नक्की बनवा, तुमचा पण भाऊ एकदम खुश होऊन जाईल. इथे आपले हे गुलाबजाम एकदम छान रंगावरती तळले गेले. मी हे एका झाऱ्यावरती काढून घेते. जेव्हा आपण गुलाबजाम बनवत असतो ना, म्हणजे त्यांना शेप देत असतो तेव्हा शक्यतो थोडेसे छोटे छोटे बनवायचे, म्हणजे ते थोडंसं तळताना आकार त्यांचा थोडा मोठा होतो. आणि इथे तुम्ही बघू शकता काय सुंदर रंग आलाय. अजिबात तेलकट वगैरे दिसत नाहीयेत, एकदम छान झालेत. सेम याच प्रकारे आपण सेकंड बॅच जी आहे आपली गुलाबजामची ती देखील तेलामध्ये सोडून घेऊया. लक्षात ठेवायचं गॅस आपण अजिबात कुठेही वाढवलेला नाहीये, बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सगळी प्रोसेस करायची आहे. ही सेकंड वाली बॅच पण आपली व्यवस्थित
व्यवस्थित झालेली आहे. एकही आपला गुलाबजाम खाली चिकटलेला नाहीये किंवा त्याला क्रॅक गेलेला नाहीये. एकदम छान एकसारखे हे आपले गुलाबजाम होत आहेत. त्यामुळे दिलेलं प्रमाण तुम्ही व्यवस्थित जर घेतलं तर तुमचेही गुलाबजाम असेच एकदम व्यवस्थित होतील. आता इथं आपला जो पाक आहे तो थोडासा थंड झालाय, म्हणजे थोडासा कोमट झालाय. अगदी गरमही नाहीये चटका बसण्या इतपत, पण अगदीच गार पण झालेला नाहीये. तर अशा या पाकामध्ये आपल्याला हे गरम गरम जे गुलाबजाम आपण आता काढलेत तर ते सोडून घ्यायचे. पाक थंड झाला एकदम की त्याच्यामध्ये हे गुलाबजाम सोडायचे नाहीत, थोडासा गरम असतानाच सोडायचे आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचे. आपली सेकंड बॅच पण एकदम मस्त झालेली आहे. काय भारी कलर आलाय. तुम्हाला जर थोडेसे काळपट आवडत असतील तर तुम्ही अजून थोडा वेळ यांना फ्राय करू शकता. मला ना हे गुलाबजाम पाकात टाकण्यापेक्षा असेच नुसते खायला खूप आवडतात. त्यामुळे मी माझ्यासाठी याच्यातले नुसते तळलेले गुलाबजाम बाजूला काढून ठेवत असते. तुम्ही पण माझ्यासारखे आहात का मला कमेंट करून नक्की सांगा. चला, आपली सेकंड बॅच पण तळून व्यवस्थित रेडी आहे. आपण साईडला काढून घेऊया. गुलाबजाम तळताना अजिबात आपल्याला आपला जो गॅस आहे तो कुठंही वाढवायचा नाहीये. एकदम स्लो गॅसवरतीच आपल्याला गुलाबजाम व्यवस्थित तळून घ्यायचे. लुक ॲट द टेक्स्चर अँड कलर. ऐक, हे गरम गरम गुलाबजाम आता आपण पाकात टाकून घेऊ. पाकात टाकल्यानंतर फक्त एकदा यांना व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आपले बाकीचे पण सगळे गुलाबजाम असेच आपण तळून घेऊया. सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही योग्य व्यवस्थित तेच प्रमाण घेऊन हे गुलाबजाम केले तर तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरी पण तुमचे गुलाबजाम अजिबात चुकणार नाहीयेत. तर गुलाबजाम मध्ये जर तुम्हाला असं वाटलं की तुमचा जो पाक आहे तो थोडासा पुढे गेलाय किंवा एक तारी वगैरे झालाय तर अजिबात घाबरायचं नाही. त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून टाकायचं आणि पुन्हा एक उकळी आणायची, म्हणजे तुमचा पाक पुन्हा नॉर्मल होऊन जातो. कोणताही पदार्थ करताना ना अजिबात करायची नाही ती गोष्ट कोणती, आणि जी की आपण सर्रास प्रत्येक वेळेला करतो, तर ती म्हणजे आपण थोडीफार कुठं चूक झाली किंवा कधी काही आपल्याकडून पदार्थ फसला तर पहिली गोष्ट आपण सगळे करतो ते म्हणजे लगेच पॅनिक होतो. तर अजिबात पॅनिक व्हायचं नाही. प्रत्येक गोष्टीला जगात सोल्युशन असतं. त्यामुळं जरी फसली तुमची एखादी गोष्ट किंवा एखादा पदार्थ तरी पण नंतर तो पुन्हा एकदा व्यवस्थित ट्राय करायचा आणि लक्षात ठेवा अजिबात नंतर तुमचा पदार्थ कधीच चुकणार नाही. कारण जेव्हा पहिल्यांदा चुकतो तेव्हाच आपल्या लक्षात येतं की आपण काय काय चुका केल्यात ते. त्यामुळं चुकला तरी चुकला, खाणार कोण आहे, आपणच आहे. त्यामुळं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कुठलाही पदार्थ असेल ना आपलं 100% दिलं की तो व्यवस्थितच होतो. आता माझे हे गुलाबजाम काय पहिल्याच अटेम्प्ट मध्ये माझ्याकडून चांगले झालेत अशातला भाग नाहीये. एकदा तर मी गुलाबजाम बनवले होते आणि ते तेलामध्येच सगळे पूर्ण पसरायला लागले. मग लक्षात आलं की आपला खवा थोडासा पातळ आहे, त्याच्यामध्ये अजून आपल्याला थोडासा मैदा ऍड केला की मग आपले गुलाबजाम परफेक्ट होतील. असं हे जे अंदाज येतो ना आपल्याला तो करून करूनच येतो. त्यामुळं अजिबात पहिल्याच अटेम्प्ट मध्ये प्रत्येक गोष्ट सक्सेस होईल असं नाही. त्यामुळे ट्राय करायचं, अजिबात सोडायचं नाही. सो तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुमचा पहिला फसलेला पदार्थ कोणता होता आणि त्या पदार्थाला तुम्ही कसं दुरुस्त केलं. तर चला, बोलता बोलता आपली शेवटची जी बॅच आहे गुलाबजामची ती सुद्धा व्यवस्थित तळून झालेली आहे. सगळे गुलाबजाम आपले इथं करून झालेले आहेत. एकही गुलाबजाम आपला तेलामध्ये पसरलेला वगैरे नाहीये किंवा खाली चिकटलेलाही नाहीये. त्यामुळे हे गुलाबजामचं अगदी योग्य प्रमाण आहे. तर चला, हे सगळे गुलाबजाम आपल्याला आता पाकामध्ये ऍड करायचे आहेत. आणि आता काय करते मी, हे पातेलं आहे म्हणून मला हे सहज पकडता येते. तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या भांड्यामध्ये ठेवलं असेल तर ही स्टेप करायला जाऊ नका. मी त्यांना असं पाकामध्ये घोळवतीये, कारण कसं होतं पातेलं असल्यामुळं काही गुलाबजाम तळामध्ये जाऊन बसतात आणि काही वरचेवर तसेच राहतात. म्हणून मी असं त्यांना केलं आणि आता चमच्याने थोडंसं त्यांना वरती खाली करून घेतेय. मी जे गुलाबजाम होते तर ते पातेल्यातून काढून अशा पसरट कढईमध्ये त्यांना ट्रान्सफर केले.
म्हणजे सगळे गुलाबजाम एकदम छान एकसारखे खालच्या साईडलाच बसले जातील. एकमेकावरती गेल्यामुळं काय होतं, तर जेव्हा आपण चमच्याने त्यांना काढायला जातो तर तेव्हा दुसरा खालचा जो गुलाबजाम आहे तर तो फुटण्याची शक्यता असते किंवा चमचा त्याच्यात जायची शक्यता असते. आणि मला त्याची प्रचंड भीती वाटते, म्हणून मी असे सेपरेट सगळे होतील अशा ह्यानी मोठी एक कढई घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांना ट्रान्सफर केलंय. तर आपले सगळे गुलाबजाम तयार आहेत. आता यांना आपल्याला असंच एक 5-6 तास तरी पाकामध्ये मुरू द्यायचंय. जे प्रत्येक गुलाबजाम मध्ये आतपर्यंत पाक मुरला जातो आणि एकदम टेस्टी असे गुलाबजाम आपले रेडी होतात. इथं तुम्ही बघू शकता अगदी सगळे गुलाबजाम एक सारख्या रंगावरती तळले गेलेत, एकदम छान झालेत. अजिबात कुठलाही गुलाबजाम इथं पाकामध्ये टाकल्यानंतरही तो विरघळलेला वगैरे नाहीये. एकदम छान त्यांचा आकार तसाच इंटॅक्ट आहे. एकदम सुंदर आणि रसरशीत आपले हे गुलाबजाम तयार झालेत. आता यातलेच 2 गुलाबजाम मी तुम्हाला सर्व देखील करून दाखवते, म्हणजे आतून ते कसे झालेत हे देखील तुम्हाला समजेल. कलर तर बघा काय सुंदर आलाय. आता अजिबात ही रेसिपी बनवायला घाबरायचं नाहीये. तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच ट्राय करायची आहे. तुमच्या घरी कोणाकोणाला गुलाबजाम आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा गुलाबजाम आता मी तुम्हाला कट देखील करून दाखवते. तुम्ही बघू शकता आतपर्यंत अगदी छान पाक जो आहे तो मुरलाय आणि एकदम सुंदर आपला गुलाबजाम दिसतोय. पण टेक्स्चर देखील एकदम सुंदर आलंय आपल्या गुलाबजामला. जसं बाहेर मिठाईच्या दुकानामध्ये जसा गुलाबजाम मिळतो अगदी तसेच झालेत. सुटलं की नाही तुमच्या पण तोंडाला पाणी बघितल्या. त्यामुळे तुम्ही पण रेसिपी लगेच ट्राय करा. कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अगदी छोट्या छोट्या टिप्स मी शेअर केलेल्या आहेत, ज्या की जर तुमचे गुलाबजाम फसले तर तुमच्या उपयोगी येतील. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, सगळ्यांच्या आवडीचे असणारे हे एकदम सुंदर असे गुलाबजाम अगदी पहिल्या प्रयत्नात देखील तुम्ही जर करत असाल तर परफेक्टच होतील. अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. सो या रक्षाबंधनला तुम्ही हे गुलाबजाम नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या भावाला आवडले की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.